मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधामधील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर करण्यात आलाय। सीबीआयनं हा अहवाल ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेला असून गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आलेली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीयेत, जे सीबीआयनं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, ह्या प्रकरणामध्ये सीबीआयनं आपल्या अहवालमध्ये असं म्हटलंय की 5 वर्षांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्ह्यात जे आरोप आहेत ते सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे त्यांना या तपासात मिळाले नाहीत। हे प्रकरण कोपरीतलं होतं। अगरवाल नावाच्या एका व्यावसायिकानं त्यांना आरोप केले होते की 2 कोटींची खंडणी मागितली गेली आणि त्यांचे भूखंड त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यामुळं हा गुन्हा दाखल झाला। ज्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध खळबळजनक आरोप केले आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध असे हे 3-4 गुन्हे दाखल केले गेले होते। पण ज्यावेळेस सत्ता पालट झालं आणि नवीन सरकार आलं शिवसेना भाजपचं, त्यावेळेला हे प्रकरण सीबीआयला सोपवलं गेलं आणि सीबीआयने तपास करून हे अहवाल दिलेला आहे, ज्यामध्ये पुरावे नाहीत आणि 5 वर्षानंतर गुन्हा दाखल केल्यामुळं कोणतेही आरोप सिद्ध करणं शक्य नाही असं या अहवालात म्हटलं आणि क्लोजर रिपोर्ट फाईल केली गेली आहे। अमोल, धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।